तुला खायला आवडतं पण हो. किती बनवायला आवडतं? यार काय डॅशिंग हिरो किती जेवण बनवतो? आता तुला किस्सा सांगतो मी. मला नव्हता अजिबात आवड नव्हती, पण समहाऊ सिरियलसाठी लाखात एक आमचा दादा या सिरियलसाठी मी वाईला शिफ्ट झालो Correct. आणि तिकडे एकटा राहायला लागलो. तर सगळं घेऊन गेलो होतो, इंडक्शन वगैरे सगळं सगळं सगळं. सुरुवातीला मला काहीच येत नव्हतं, म्हणजे एखाद ऑमलेट आणि फार फार तर भात लावता आला तर पण तो कच्चा राहायचा. पण हळूहळू मी शिकलो का माहितीये का, एकतर एकटा होतो तिकडे आणि मला ते इतकी आवड निर्माण झाली ना की मला ते जाणवलं की स्ट्रेस फ्री ही फॅक्ट आहे. मला ते तेव्हा कळलं की आपण कुकिंग मध्ये जर व्यस्त झालो ना, स्ट्रेसच विचार नाही, नाही येत. विचारच नाहीयेत, म्हणजे मेडिटेशन राहते. True, true. मी लिटरली वेळ झालो, म्हटलं भाई 100% हे मला आजपासून लागलेला एक नवीन छंद किंवा आवड आहे म्हणू आपण. Yes. आणि तेव्हापासून मी स्वतः कुकिंग मध्ये आलो. तर मग आता मी चिकन बिर्याणी, व्हेज बिर्याणी किंवा अजून सांगतो तुला छान असा पुलाव करतो, अंडा भुर्जी खूप छान वा. करतो. पोळ्या नाही येतात अजून मला. ठीक आहे ठीक आहे, म्हणजे तेवढं चालू नाही, पण हे ठीक आहे ना, खाण्याजोगं बाहेर खाण्यापेक्षा. नाही, बाहेर खातो मी. पण पुढे मला आहे असं वाटतं श्वेता शिंदेना सगळा क्रेडिट जातो कारण का बऱ्याच मेल ऍक्टर्सना त्यांनी जेवण करायला खरंय, शिकवलंय. ही फॅक्ट आहे. कारण का खरंच सातारा खरंच साईडला शूट असतं त्यांच्या सिरियल सिरियलचं. राईट राईट, सगळे शिकतात. ही फॅक्ट आहे. म्हणजे खरंच श्वेता मॅम, थँक्यू सो मच. तसं तर बऱ्याचसाठी थँक्यू आहे, पण आता हे कुकिंगचं हिने मला खरं जाणून दिलं की खरं हे तुमच्यामुळे झालंय. Yes. पण आता ना त्यांनी एकदम देसी त्याच्या आवडीचं मागवलंय, चहा आणि ब्रेड बटर, ब्रेड बटर. टोस्ट ब्रेड बटर. म्हणजे बनपाव नाही तर काय झालं? बनपाव नाही तर हे तर का आहे. नाही. माझा अजून एक आवडतो फूड आहे, चहा चपाती टी. अरे भाई, कसं एकदम परफेक्ट Yes, रिलेटेड घेतो की नाही, perfect. कारण का ते खरंच आहे, मला आवडतं तर आवडतं. Yes. तर त्याच्यावर पण एक किस्सा आहे. आता होऊन यासाठी जाऊ दे. यासाठी घरात ना काय माझ्या याच्यावरती काय म्हणजे किस्सा लिहिला इकडे. नाही म्हणजे भांडण. आता यासाठी चहा चपाती कसं मोस्टली लहान होतो तर आई वगैरे बनवून द्यायची, तर आता कसं भावाचं लग्न झालं तर वहिनी बनवून द्यायच्या. तर वहिनी बनवून द्यायच्या तर मग चहा चपाती. कॅमेरा पण वहिनी सोबत छान आहे जसं सिनेमात होतं. एक्झॅक्टली. तर ते तसंच सेम पुढे, त्यामुळे तर मला ते बॉन्डिंग वहिनींसोबत पण दाखवायला. म्हणजे स्नेहल वहिनींसोबत पण ते खूप छान जमून आलं. वहिनी मला सतत म्हणतात, स्नेहल वहिनी पण खूप मस्त बॉन्डिंग झालं किंवा आपला तो एक केमिस्ट्री खूप छान झाली. Yes. तर याच्यामध्ये काय व्हायचं, परत तिकडे तसंच मोठा भाऊ हा. आणि वहिनी. तर चहा चपाती केली गरम गरम, तर मला थोडं टाइमपास करत 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 येत नाश्त्याला येईपर्यंत वेळ, तोपर्यंत गरम चपाती भाऊ घेऊन खाऊन घ्यायचा. मग त्यांच्या दोघांमध्ये वाद, म्हणजे हे परत माझ्यासाठीच. मग वहिनी ते असं व्हायचं की नाही तुम्ही भाऊजींना गेले ना, मग कशाला तुम्ही अरे देवा परमेश्वर. म्हणजे हे असं चहा चपातीवरून किस्सा आहे. वा. पण मला असं वाटतं आपल्या सगळ्या मध्यमवर्गीय घरांमध्ये चहा हा. चपाती कॉन्स्टंट आहे. 100%. प्लीज कमेंट करा तुम्ही खाल्ली आहे का? हो,